मित्रांनो, आपल्या देशामध्ये एक अत्यंत अतिसुपीक भाग आहे, ज्या भागाला मूर्खांचं नंदनवन असं म्हटलं जातं किंवा मूर्खांचं नंदनवन ही एक नवी संज्ञा आज तारखेपासून पुढे जन्माला येऊ शकते। या अशा उत्तम आणि सुपीक मूर्खांच्या नंदनवनामध्ये भक्त नावाचे विद्वान राहतात आणि एकदा का ते मूर्खाच्या नंदनवनामध्ये गेले की त्यांना परत आयुष्यभर बाहेर यावं वाटत नाही, कारण मूर्खाचं नंदनवन त्याला एवढं आवडतं की त्या आनंदामध्ये ते मशगूल असतात। ज्या नंदनवनामध्ये एक अशाच एका सातत्याने खोटं बोलणाऱ्या, लबाड बोलणाऱ्या व्यक्तीचा तिथे एक प्रचंड मोठा स्टॅच्यू उभा करण्यात आलेला आहे आणि हा स्टॅच्यू या मूर्खाच्या नंदनवनातल्या सर्व भक्तांना सातत्याने आनंद देत असतो, मूर्खाच आनंद देत असतो आणि त्यामध्ये ते आधी नाचतात, बागडतात, कधीही कुठल्याही गोष्टीचा सिरियसपणे अभ्यासवृत्तीने या देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून ते कधी विचार करत नाहीत। अशीच एक अत्यंत महत्त्वाची घटना काल घडलेली आहे आणि मूर्खाच्या नंदनवनात असणाऱ्या एका भक्त नावाच्या व्यक्तीने सकाळी सकाळी एक छान मेसेज आम्हाला केला आणि त्या मेसेजमध्ये असं लिहिलं होतं की उठा उठा। बघा, आता ती एक जाहिरात होती दिवाळीमध्ये येते, ते उठा उठा दिवाळी आली आणि मोती स्नानाची वेळ झाली वगैरे असाच एक मेसेज त्यांनी पाठवला आणि उठा उठा म्हटले। आता आपला देश ही जगातली चौथी आर्थिक सत्ता बनलेला आहे आणि मोदी है तो मुमकिन है असा एक मेसेज त्यांनी मला पाठवला। मी दोन्ही हात जोडणारा इमोजी त्यांना टाकला आणि परत जेव्हा त्या सगळ्या गोष्टीवर अभ्यास करण्याचा प्रयत्न केला। एखाद्या गोष्टीवर भाष्य करण्यासाठी त्या विषयातला तज्ञच असला पाहिजे असा काही दावा नसतो, किमान सामान्य ज्ञान त्या गोष्टीचं जर आपल्याकडे असेल तर मूर्खाच्या नंदनवनात राहणारे हे सगळे मंडळी आपल्याला किती देशाला सगळ्या किती मूर्ख बनवतायत हे आपल्या लक्षात येतं आणि या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मी आज आपल्याशी बोलणार आहे। नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहतात द रिंगण लाईव्ह। मित्रांनो, अजूनही आपण रिंगण लाईव्ह हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे ते जरूर सबस्क्राईब करा आणि मी जे बोलतोय आता मी या 5-7 मिनिटांमध्ये जे गोष्ट आपल्याला सांगणार आहे अत्यंत सोपी, सुटसुटीत आणि थोडक्यात सांगणार आहे। जी गोष्ट आपल्याला पटकीने आपल्या लक्षात येईल आणि आपला देश आर्थिक महासत्ता बनला अशा पद्धतीची जी सध्या जोरदारपणे चर्चा सुरू आहे की त्यांनी जपानला मागे टाकलेलं आहे। जपानला मागे टाकून आता आपला देश चौथ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता बनला आहे। खरं म्हणजे अजून जपानला मागे टाकण्यासाठी काही गोष्टी काही महिने आणखीन जाऊ द्यायच्या आहेत, पण त्यावर आपल्याला बोलायचं नाही। भक्त म्हटल्याप्रमाणे आपला देश जगातली चौथी आर्थिक महासत्ता बनला आहे आणि चौथी आर्थिक महासत्ता बनली असल्यामुळं आपल्या देशामध्ये जिकडे तिकडे आता आनंद पसरलेला आहे। सर्वांचे चेहरे कसे प्रफुल्लित झालेले आहेत आणि आता असं एकही शहर, असं एकही गाव, असं एकही घर आणि असा एकही व्यक्ती नाही की ज्याच्या खिशामध्ये डॉलर आहेत किंवा ज्याच्या खिशामध्ये नोटाच नोट आहेत, पैसाच पैसा आहे आणि जिकडे बघावे तिकडे आता भारतामध्ये सोन्याचा धूर वगैरे काही निघतोय। अशी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न हे मूर्खाच्या नंदनवनातले हे भक्त मंडळी सातत्याने करत असतात आणि सांगतात की मोदीजीमुळे आपला देश जगातली चौथी महासत्ता बनला वगैरे। आता मोदीजींमुळे काय काय घडतं, काय काय होतं हे सगळं ऐकून गेली 11 वर्ष, आपण आता 12 वर्षामध्ये पदार्पण होत आहे, कंटाळून गेलेलो आहोत। मोदीजी आहे तो काय काय मुमकिन आहे हे त्या मूर्खाच्या नंदनवनातल्या भक्तांना जास्त माहिती आहे। देशातल्या जनतेला मोदीजींमुळे त्यांच्या आयुष्यामध्ये काही बदल झाले, त्यांच्या जीवनामध्ये काही क्रांती झाली, त्यांच्या आयुष्यामध्ये काही स्थैर्य लाभलं, त्यांच्या उत्पन्नात 2 रुपयाची वाढ झाली, त्यांचं आरोग्य सुदृढ झालं किंवा एकूणच त्यांची जी सामाजिक उंची होती, सामाजिक स्थिरता होती, यामध्ये काही आणखीन चांगलं मोठा बदल झाला असे प्रश्न आपण उपस्थित केले तर नाही असं उत्तर येतं। तर हे भक्त मंडळी, मूर्खाच्या नंदनवनातले भक्त मंडळी सांगतायत की आपला देश आता जगामधली चौथी आर्थिक महासत्ता बनला आहे। मित्रांनो, मी काही गोष्टी आपल्याला सांगणार आहे, पण शांतपणे पाहिजे। जगामधले जे 10 प्रमुख देश आहेत
त्या प्रमुख देशाचा वार्षिक सरासरी GDP काय आहे हे मी आपल्याला सांगणार आहे. अत्यंत अर्ध्या मिनिटामध्ये ती आपल्याला मी सांगून मोकळं होतोय. बघा, अमेरिकेचा GDP आहे किंवा अमेरिकेचं उत्पन्न, आपण सरळ म्हणे उत्पन्न असं म्हणू, वार्षिक दरडोई वार्षिक उत्पन्न असा शब्द आपण वापरू, म्हणजे ते आपल्याला जास्त सोयीस्करपणे पटेल. अमेरिकेचं दरडोई वार्षिक उत्पन्न जे आहे प्रत्येक नागरिकाचं ते 71 लाख रुपये आहे. चीनचं 10,97,000 रुपये आहे. जर्मनीचं 45,34,000 रुपये आहे. जापानचं 27,67,000 रुपये आहे. भारताचं 2,28,000 रुपये आहे. भारताचं 2,28,000 रुपये वार्षिक उत्पन्न आहे. युनायटेड किंगडमचं 42,65,000 हे वार्षिक उत्पन्न आहे. फ्रान्सचं 39,55,000 आहे. ब्राझीलचं 9,48,000 आहे. इटलीचं 33,05,000 आहे. तर कॅनडाचं 45,82,000 आहे. म्हणजे बघा, हे 10 प्रमुख देश आहेत आणि या 10 प्रमुख देशाचं हे वार्षिक सरासरी उत्पन्न आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतो किंवा प्रत्येक नागरिक या देशातला सरासरी एवढे पैसे कमवतो असा त्याचा अर्थ आहे. आता आपण महिन्यावर येऊया. महिने म्हणजे अमेरिकेचा एक नागरिक सरासरी महिन्याला किती रुपये कमवतो, भारतीय रुपयामध्ये किती रुपये कमवतो त्याचं आपण जरा गणित पाहू. बघा, अमेरिकेचा प्रत्येक नागरिक दर महिन्याला 5,91,666 रुपये कमवतो. बघा, महत्वाचा विषय आपण लक्ष घाला, पुन्हा लक्ष द्या. 5,91,666 रुपये दर महिन्याला अमेरिकेचा नागरिक कमवतो. चीनचा नागरिक 91,416 रुपये दर महिन्याला कमवतो. चीनचा नागरिक 91,416 रुपये कमवतो. जर्मनीचा जो नागरिक आहे जर्मनीचा नागरिक 3,77,833 रुपये महिन्याला कमवतो. जपानचा नागरिक 2,30,583 रुपये महिन्याला कमवतो. भारताचा जो नागरिक आहे तो महिन्याला 19,000 रुपये कमवतो. पुन्हा एकदा, भारताचा नागरिक महिन्याला 19,000 रुपये कमवतो. युकेचा नागरिक 3,55,416 रुपये कमवतो. फ्रान्सचा नागरिक 3,29,000 रुपये 29,583 रुपये कमवतो. ब्राझीलचा नागरिक 79,000 रुपये महिना कमवतो. इटलीचा नागरिक 2,75,416 रुपये महिन्याला कमवतो. तर कॅनडाचा नागरिक 3,81,833 रुपये दर महिन्याला कमवतो. आता मी पहिल्यांदा वार्षिक आकडेवारी आपल्याला सांगितली, पुन्हा त्यांची महिन्याला किती पैसे कमवत आहेत हे सांगितलं. आता बघा, आता चौथी महासत्ता आपला देश झालाय असा सध्या डंका फार जोरदार असतो. डंके की चोट पे सब खोट असते. खोटं बोलायचं तर ते डंके की चोट पे हे अलीकडे आपण ऐकून कंटाळलेलो आहोत. बघा, अमेरिकेचा प्रत्येक नागरिक दर दिवसाला प्रत्येक दिवशी 19,722 रुपये कमवतो. दर दिवसाला अमेरिकेचा नागरिक 19,722 रुपये कमवतो. चीनचा नागरिक 9,722 रुपये रोज मिळवतो. 9,722 रुपये रोज मिळवतो. जर्मनीचा जो नागरिक आहे चीनचा नागरिक 3,053 रुपये रोज मिळवतो. तर जर्मनीचा नागरिक 12,595 रुपये रोज मिळवतो. आणि आपल्या देशाचा नागरिक किंवा तुमचं माझं जे सरासरी उत्पन्न आहे रोजचं हे 633 रुपये इतकं आहे. आपल्या देशातला प्रत्येक नागरिक हा 633 रुपये हे त्याचं रोजचं उत्पन्न आहे. आणि रोजचं उत्पन्न जर 633 असेल आणि आपला देश आता चौथी आर्थिक महासत्ता बनला असेल तर नेमका काय प्रकार आहे किंवा या देशामध्ये नेमकं कोणाचं कल्याण झालंय किंवा कसा हा आर्थिक महासत्ता बनला असेल. लोकांची प्रगती तर शून्य आहे, लोकांच्या आयुष्यात बदल काहीही घडले नाही, तरी सुद्धा आपण चौथी आर्थिक महासत्ता बनतोय. ही गोष्ट अत्यंत आनंदाची आहे आणि गंभीर सुद्धा आहे. म्हणजे सामान्य नागरिकाला आपल्या देशातले जे काही 140 कोटी जनता आहे असं आपण मानतो, 145 कोटीचा आकडा पण आपण सांगतो. या सगळ्यांचं जर सरासरी प्रतिदिनाचं उत्पन्न धरलं तर आपण ते जर 633 रुपये असेल
आणि आपला देश हा चौथी आर्थिक महासत्ता जगामध्ये बनला असेल तर काय नेमका प्रकार आहे असा प्रश्न तुम्हाला आणि मला पडतो. सामान्यपणे आपण जेव्हा या गोष्टीचा अभ्यास करतो किंवा अर्थशास्त्रामध्ये तज्ज्ञ असलेल्या लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा एक गोष्ट अशी लक्षात येते की बघा मित्रांनो, आपल्या देशामधले 85 कोटी जनता, भारतातली 85 कोटी जनता हे सरकारच्या 5 किलो राशनवर महिन्याच्या अवलंबून आहे. हे पण गोष्ट आपण लक्षात ठेवायची. आणि मग देशातली आपली जेवढी संपत्ती आहे किंवा हे जे आपलं आर्थिक विश्व आहे भारताचं, या आर्थिक विश्वामध्ये फार मोठी गंमत आहे. ती गंमत अशी आहे की भारतातल्या 1% लोकांकडे, जसे की अंबानी अदानी सारखी जी मंडळी आहेत, अशी 1% लोकांच्याकडं देशातली 40% इतकी संपत्ती आहे मित्रांनो. पुन्हा एकदा हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवा. 1% लोकांच्याकडे 40% इतकी देशातली टोटल आपल्या संपत्ती आहे. आणि 9% लोकांकडे, ज्याला आपण नोकरदार किंवा चांगल्या पद्धतीचे व्यापारी वगैरे आपण म्हणतो, सामान्य व्यापारी, उद्योगपती वगैरे नाही, तर यांच्याकडे देशातली एक 10% संपत्ती या 9% लोकांच्याकडे आहे. आणि बाकी देशातल्या 50% जनतेकडे 50% संपत्ती फक्त आपल्या देशामध्ये विभागलेली आहे. याचा अर्थ आपण जे महासत्ता वगैरे काही बनत चाललेलो आहोत चौथ्या क्रमांकाची, मला वाटतं हे अंबानी अदानी यांच्याकडे जी संपत्ती गेल्या 10-11 वर्षामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये जमा झाली, त्याचा हा चमत्कार असला पाहिजे. आणि अंबानी अदानी सारख्या मोदीजींच्या मित्रांचं या निमित्तानं अभिनंदन केलं पाहिजे की तुम्ही जमवलेल्या या प्रचंड संपत्तीमुळे आपला देश किमान आर्थिक महासत्तेच्या यादीमध्ये 5व्या स्थानावरून 4थ्या स्थानावर गेलाय. आणि मूर्खाच्या नंदनवनातल्या सगळ्या या भक्तांनाही सांगितलं पाहिजे की यामध्ये मोदीजींचं जर काही योगदान असेल तर ते फक्त अंबानी अदानी यांना मोठं करण्यामध्ये, त्यांची पैसा आणि त्यांची श्रीमंती वाढवण्यामध्ये आहे. सामान्य जनतेला त्याचा काही उपयोग झाला नाही. सामान्य जनतेचं उत्पन्न अजूनही 1,000 रुपयाच्या अत्यंत आत आहे. 19,000 रुपये आपण जर महिन्याला कमवत असू, या देशामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये सामान्य नागरिकांचं सरासरी उत्पन्न 19,000 असेल आणि त्यामध्ये त्याला उदरनिर्वाह करण्याची वेळ आणि पाळी आली असेल, तर मोदीजींनी 11 वर्षामध्ये नेमकं काय केलं का? हे केवळ अंबानी अदानी सारख्या उद्योगपतींच्या घशामध्ये देशातली 40% संपत्ती घातली. हा एक अत्यंत गंभीर प्रश्न आहे. आज इतकंच. अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखठोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.